म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्याला पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या कोकणी महोत्सवात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतोय. कसं आहे, आता कोकण म्हटलं की समुद्र किनारा हा आलाच. समुद्र किनारी असतात नारळाची झाडं, त्याला लागलेले असतात नारळ, ते फोडावे सरळ व त्याच्यापासून करावा आपण वाटण. मग ते वाटण लावावं भाजीला किंवा मनात आलं लावावं मच्छीला आणि मग दुपारच्या प्रहरी मस्त जेवावं आणि शांतपणे झोपावं. हा एक वेगळा आनंद असतो, हा एक वेगळा आनंद आहे. आणि प्रशांतला या कोकण किनाऱ्यामुळे कविता झाला. एक वेगळं एक अशा कविता करण्यात एक वेगळी मेहनत घ्यायला लागते बरं का. उत्स्फूर्तपणे होत नाहीत, खूप अशी बुद्धी लावावी लागते अशा वेड्यासारख्या कविता करायला. तर या कोकण महोत्सवात मी सगळ्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर आज माघी गणेशोत्सव आहे, त्याबद्दलही सगळ्यांना शुभेच्छा देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि आजच्या या भागात कोकणातला एक खास माझा मित्र इथे हजर झालेला आहे. आम्ही लहानपणापासून एकत्र आहोत, म्हणजे साधारणपणे अगदी डिग्रीपासून नाही पण कॉलेजपासून आम्ही एकत्र आहोत. आमचं दोघांचं करिअर एकाच वेळी सुरू झालेलं आहे आणि आज तो एक मोठा डिरेक्टर म्हणून आहे आणि त्यावेळी तर ॲक्टर म्हणून सुप्रसिद्ध होताच. आपण त्याची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार विजय, तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. अच्छा, या कोकणी महोत्सवात स्वागत. बरं, आता मला सांग, तुझं मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव मालवणी. मालवणचं म्हणजे कट्टर तो मालवणी कोकणी मालवणी भंडारी. आणि मी अनेक वेळा जेवल्यामुळे ह्याच्या आईच्या हातची सर काय होती, ह्याच्या आईचं जेवण काय होतं हे मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे. कारण तो राहायचा भेंडी बाजारमध्ये आणि भेंडी बाजारमधून आम्ही पुढे गोल टाकीपर्यंत अनेक वेळा फिरायला गेलेलो आहे. आणि काय काय खायचं कुठेतरी गल्ल्यात बोळात शिरून अनेक गल्ली बोळ आणि अनेक गाड्यांवर आम्ही वेगवेगळे पदार्थ खाल्लेले आहेत. तुझं जेवणाची अजून तोच हट्ट आहे का रे जेवणात? अजूनही तू वेफर खातोस? हो, अजूनही खातो. म्हणजे वरण भात असली, म्हणजे मच्छी असली, मटण असलं, पण भात आणि कॉम्बिनेशन आणि वेफर बरोबर असतात. इतकी वर्ष अजून ती कंटिन्युटी आहे? अजूनही. आता घरी कोण कोण आहे? बायको तर आहेच. माझी बायको, मुलगा माझा. मुलगा काय करतो? मुलगा FY BCom आणि CA करतोय. बरं. बायको MTNL नोकरी. आणि आपल्याला म्हणजे मला कधी काम मिळालं तर नोकरी, नाही तर घरी. बरं, पण तसं फार क्वचित होतं. देवाच्या दयाने क्वचित. आता नवीन काय काय चालू आहे? नवीन आता 2-3 फिल्म्स मी ऍक्टिंग केलेत मराठी. त्याच्यानंतर हिंदी फिल्म मी डिरेक्ट केलेली आहे, लाईफ इन डार्क नावाची. या वर्षात रिलीज होईल. अजून 2-3 हिंदी प्रोजेक्ट्स आहेत. आणि डिरेक्टर एक प्रभुदेवाबरोबर एक नवीन फिल्म करतोय मी ॲज अन ऍक्टर. शाहिद कपूर, मी वगैरे, सोनाक्षी सिन्हा वगैरे. आणि परत मराठी 2-3 सिनेमा अजून पाईपलाईनमध्ये आहेत जे मी डिरेक्ट करतोय. फर्स्ट क्लास. एक नाटक पण करायचं चाललंय, पण वेळ मिळाला तर करीन. म्हणजे डिरेक्ट करतोय, काम नाही, ऑफकोर्स नाही. ते करीन, पण बघूया, सगळं पाईपलाईनमध्ये. पण तुला आठवतंय का, तू सुरुवातीचं म्हणजे तुझं करिअरची सुरुवात तू ऍक्टर म्हणून केलीस आणि एकदम डिरेक्टरमध्ये कुठे घुसलास तू? डिरेक्शन आणि प्रोडक्शन. तुला माहिती का प्रशांत, आपण जेव्हा करायचो एकांकिका तेव्हा मी हर्षाला शिवशरण आपला डिरेक्टर होता. तर मी बऱ्यापैकी त्रास द्यायचो. असं नको रे, असं करणार, असं करणार असं मी त्रास द्यायचो. मी त्रास द्यायचो, मी मुद्दाम डिरेक्टर व्हायचं म्हणून मी करत नव्हतो. मला एक व्हिज्युअल यायचं, असं केलं तर काय होईल, असं केलं तर काय होईल. म्हणजे ते सतीश पोळेच्या काळात आपण घाबरून नाही काय बोलायचो, आपलं काम करायचं जायचो. तेव्हा पण वाटायचं काहीतरी करायचं. म्हणजे आपण एक निधड्या छातीची गोची आपण दोघांनी काम केलं होतं. तेव्हा हर्षाला आपण खूप त्रास दिला होता. मग तूही बोलत होता, मी बोलत होतो. त्यामध्ये बरंच आपण काम केलं होतं एकांकी स्पर्धेच्या लेवलला. त्यामुळे ते डोक्यात आलं. आणि नंतर मी बेसिकली डिरेक्टर झालो म्हणजे बँकेत जेव्हा गेलो तेव्हा बरंच काम केलं होतं. 87-88ला 85ला लागलो बँकेत मी.
तू इव्हन माझ्या बीएसटीच्या आमच्या इंटर डिपो तेव्हा पण मी यायचो ना कॉम्पिटिशन मदतीला मला बोलवायचे हेल्प कर म्हणून तर ते हेल्प करता करता की आपण काहीतरी करायला पाहिजे इंटर बँक करत असताना मी तिथे डिरेक्टर झालो आणि ते करता करता तू स्वतःला त्रास द्यायला लागला तुझा त्रास द्यायला लागला म्हणजे अगदी निर्माता पण झालो त्यामुळे आणखी खूपच त्रास दिला मला मी त्रास दिला माझ्या बायकोला त्रास दिला निर्माता झाल्यामुळे बराच त्रास झाला पण सगळं छान चाललंय आता देवाच्या दयेने व्हेरी गुड व्हेरी गुड आता स्वयंपाकघरात आहे तू कधीतरी स्वयंपाकघरात जातोस का नाही कधीच नाही फक्त काय माझी बायको खूप चांगलं जेवण बनवते त्यामुळे एक कुतूहलापोटी एक उत्सुकता म्हणून काही तिथे डोकावते किंवा कशाला उगाच तिला त्रास द्यायचा ते तर आहे मी जर त्रास दिला तर जे मिळतं ते पण मिळणार नाही उगाच तेवढं आपलं बाहेर छान छान करते बसून खायचं बर पण तुला एखाद दोन पदार्थ तरी येत असावेत अगदी जगण्यापुरते अगदी जगण्यापुरते म्हणजे कधी बाहेर ती माहेरी गेली 2 दिवस जाते का नाही जाते आता कुठे जाते आता नाही ना आता 20 वर्ष लग्नाला त्यामुळे आता द्या म्हटलं तरी जात नाही आम्ही जे काय उद्योग केले कॉलेजमध्ये बापरे आमची टीम होती म्हणजे मी विजय पाटकर प्रदीप पटवर्धन जयवंत वाडकर हर्षराज शिवशरण शरद कातकडे रॉनी पिंटो आम्ही सगळे एकमेकांच्या टचमध्ये आहोत पण गॉन दोज गोल्डन डेज असंच म्हणायची वेळ येते कारण कॉलेजच्या जीवनात आम्ही जे जे काही खाल्ले ते कुठेच खाल्लं नाही म्हणजे त्यानंतर असं खाण्याचे प्रसंग कधी आले नाहीत गल्लीबोळात घुसून आता म्हणजे शक्यच होत नाही आता तर नाही पण नंतर कॉलेज लाईफ संपल्यानंतर साधारण 95 म्हणजे 92-95च्या पुढे आपण ते 5 वर्ष जे खाल्लं ते कुठेच खाल्लं नाही कुठे म्हणजे भुर्जी पण ती वेगळी असायची वेगळी पावभाजी ते वेगळ्या प्रकार दादर स्टेशनची भुर्जी सगळ्यात आपण खायचो ते शेक कबाब हो हा पुदिना चटणी वा क्या बात पराठा म्हणजे ते असं छान अजूनही तशी टेस्ट आहे की मला माहित नाही तिकडच्या गाड्यांवर पण मी हल्ली मी गेलो होतो पण मी ते शेक कबाब नाही खात मी पण असो पण मला अशी आशा आहे की आमच्या खवय्याने तू काहीतरी एक वेगळं काहीतरी दाखवशील वेगळं म्हणजे आमची कोकणातली जी काही स्टाईल आहे हार्मोनियमचे ते 2 डिश आहेत ते दाखवायचा प्रयत्न करीन मी खाता तर येते ते तर नक्की बस नक्की आपण जायचं किचनकडे चलो चला आपल्या खवय्याने तू आज काय काय दाखवणार आहेस मी तुम्हाला दाखवणार आहे नारळातल्या रसातल्या शेवया नारळातल्या रसातल्या शेवया आणि आप्पे आप्पे ओके आपण पहिल्यांदा काय बनवतो रे आप्पे नाही आपण बनवतोय पहिले नारळातल्या रसातल्या शेवया ओके ते मला साहित्य सांगतोस हे आहे नारळ किसलेला हे तांदळाचं पीठ आहे गुळ मीठ हे जिरा हळद ओके साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे पण मला हे सांग हा टिपिकल कोकणातला पदार्थ टिपिकल म्हणजे आपल्याला तिथे गेल्यानंतर खायला मिळेलच तांदूळ आणि नारळ हा कोकणात भरपूर इझिली अवेलेबल गहू वगैरे असं काय होत नाही कोकणात त्यामुळे तांदूळ म्हटलं काय त्याच ओके काय काय आता काय पुढे काय करायचं आपण पहिलं हे एक नारळाचं किसलेला आहे तो एका बाउलमध्ये घेऊया आपण हे नारळाचं घेतलं त्यात हळद आणि जिरा टाकूया जिरा थोडस जिऱ्याचा वास छान लागतो आणि थोडीशी हळद हा खास कोकणी महोत्सव चालू आहे बघा आमचा आणि कोकणातला माझा अतिशय जवळचा मित्र माझ्या बरोबर आहे विजय ओके आता हे आमचं व्यवस्थित मिक्सरमधून काढलेलं आहे आता ह्याच्यात तू सांगितल्याप्रमाणे काय करायचं गुळ टाकायचं गुळ किती अर्धा घालू अर्धा आता हा मी ढवळत बसतो मी करतो होतो मी तिथं काय करायचं ते पाणी उकळलंय नाही आता हे पाणी उकळलं नाही यात आपल्याला टाकायचे तेल थोडस तेल 1 चमचा ओके आणि ह्यात टाकायचे मीठ ओके चवीसाठी आणि आता हे बंद करूया आपण गॅस कमी करू हो कमी करतो हे तांदळाचं पीठ आपण त्यात टाकतोय आता सगळं एकजीव व्हायला पाहिजे आता एकजीव व्हायला पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे तोपर्यंत मी हे ढवळत बसतो हा हे आपलं एकजीव होण्यासाठी आपण ठेवलं आणि याच्यावर आपण एक 5 मिनिटं झाकण ठेवूया माझं सुद्धा इथे एकजीव होतंय बरं का गुळ झालं असेल का रे हे आता आपण वाफवलं आहे ना ते तर आपण बघूया जरा झालंय आपण ह्याचे पिठाचे गोळे तयार करूया ओके ओके आता ह्या गोळ्यांचं काय करायचं हे झाले आंबे गोळे आपण ह्यात ते सोडूया आता हे का असं करतोय आपण हे शेवया आपल्याला करायचे आहेत ना त्यामुळे नाही आता तर तू शेव काढायला गेलास ती येऊ शकणार नाही ते इतकं ऍक्टिव्ह झालं ते
ते स्मॅश होऊन येणारच नाहीत ती सगळ्या अशी काहीतरी ब्रेक डान्स सारखी येते सगळी तर आता ती कोकणाचं हे चाललेलं आहे. किती वर्षात कोकणात गेला नाहीयेस तू? नाही मी आता गेली फक्त वर्ष 2 वर्ष नाही गेलो अदरवाईज मी गेली 7-8 वर्ष दरवर्षी गेलेलो आहे. आता कोकण हे इथे आता साधारणपणे 12 महिन्यापैकी 11.5 महिने तू इथे असतोस हो नाही का? 10-15 दिवस कोकणात जात असेल. 10-15 दिवस पण नाही रे हार्डली 3-4 दिवस. काय चुकल्यासारखं काय वाटतं पण? तसं तुला वाटत नाही पण तिथे गेल्यावर तिथे पोचल्यावर जे काय आहे असं वाटतं आपण खूप मिस करतो आणि 2-3 दिवसात जे काही जमा करून येतो. म्हणजे आमच्या कोकणात तर मी एकदा ना प्रशांत मी पावसात गेलो होतो. मी कधीच जायचं ना कोकणात म्हणजे आम्ही कसे एप्रिल मे किंवा नोव्हेंबर वगैरे. नोव्हेंबर पण नाहीच म्हणजे मी जर गेलो तर एप्रिल मेलाच कारण मुलाची शाळा मुलाचं कॉलेज सांभाळून. म्हणजे तर काहीतरी गावात काम होतं आणि मी डिसेंबरला गेलो आणि पाऊस थोडा चालू होता. मी फर्स्ट टाइम माझं कोकण बघितलं पावसातलं. ऑफ काय मी म्हणजे जाताना म्हणजे बॅकलाईट आणि ग्रीन सगळं दिसत होतं. म्हणजे कुठेही लावा कुठेही कॅमेरा लावला असता ना आणि कसे शूट केलं असतं ना तरी ते आपोआप कंपोजिशन असते सुपर. कारण झाडं तिकडची ना असे स्ट्रेट नाही आहेत असे पानं बिन असे ना व्हेरी अनयुज्युअल आहेत. असं ठेवलेलं फ्रेम तयार होतं आणि पाणी वाहत आहे वगैरे ते मी बघतो. हे गाव म्हणजे पहिल्यांदा गाव मी बघतो एवढं ग्रीन. तेव्हा मला वाटलं की मी खूप मिस करतोय. ओके आता हे आता उकळलेलं आता काय करायचे? आता आपण त्याला बाहेर काढूया. जसं आपलं करिअरमध्ये टेक ऑफ घ्यायला वेळ लागला याने पण वेळ घेतला बऱ्याच वर यायला. बंद करू हे? हा बंद कर आता गरम करून हो नाही बंद. ओके आता ह्याचा उपयोग आहे ना काही? आता याचा उपयोग आहे. हे इथं ठेव लावून. ओके स्ट्रेट करा असं करा. हा ये आता असं जा. आता ते एक गट्टा झाले तर त्याचे डिफरन्स होणार नाहीत. ते थोडं लांब जा त्या पादूला गेल्याची हरकत नाही. पसर संपलं बस झालं या हे बघ शेवया. ओके आता हे करायचे. आता पुढे काय करायचं दाखव. आता हे आपण पुढं करून करायचे बस झालं. हो झालं खायचं ह्या शेवया हे मस्त थंड करायचं हा टाकायची स्टार्ट. दॅट्स इट. सो दॅट्स इट. लिहून घ्या साहित्य आणि कृती. नारळाच्या दुधातल्या शेवया बनवण्यासाठी लागणारं साहित्य ओलं खोबरं, तांदळाचं पीठ, गूळ, जिरं, हळद आणि मीठ. कृती प्रथम एका बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये जिरं, हळद आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. त्यामध्ये गूळ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका मोठ्या पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये तेल, मीठ आणि तांदळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. एकजीव केलेल्या मिश्रणाचे लांबटसर आकाराचे गोळे करून ते गरम पाण्यामध्ये घालून उकडून घ्यावेत. वाफवलेली तांदळाची उकड सोऱ्यामध्ये घालून त्याच्या शेवया पाडाव्यात आणि नारळाच्या दुधाबरोबर शेवया सर्व्ह कराव्यात. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय विजय? आप्पे. आप्पे. हा तिचा टिपिकल हा तुझं कोकणातला खूप आम्ही खाल्लाय आणि छान लागतो तो. आता तू कसं बनवतेस ते बघतो. ओके मला साहित्य सांगतो. साहित्य हा आहे रव्याचं पीठ आहे. हे दूध आहे. हे नॉर्मल दूध पण घेऊ शकतो किंवा आपण नारळाचं दूध आहे तेही घेऊ शकतो. ओके आपण हे नॉर्मल घेतलंय. हे नॉर्मल दूध घेतलंय. साखर, तूप, काजूचे तुकडे आणि ही वेलची. आणि काजूचे तुकडे बरोबर खोबऱ्याचे तुकडे जरी तुम्ही घेतलेत तरी चालू शकतो. चालण्यासारखं चालण्यासारखं मध्ये असं कुडूक असं. हा कुडूक आणि खोबरा असं. ओके साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. आता काय करायचंय? आपण तूप टाकूया पहिलं का. ओके तूप टाकून घेऊया. काय मला करता येते पण वावर नाही आहे माझा. बस बस बस. ओके रवा टाकूया आपण. काय भाजून घ्यायचं? भाजून घ्या. यांनी चालेल. हो आमचं हे भाजून झालेलं आहे. पण विजय हे भाजता भाजता तू काहीतरी एक चिमूट टाकलीस सोड्याची. त्याचं काय मागे हेतू काय तुझा? ते अशासाठी की हे सगळं मिश्रण करून आपल्याला 1 तास ठेवावं लागतं नॉर्मली. जर तुम्हाला इमिजिएट हवं असेल 15 मिनिटात जर हवं असेल त्यात म्हणून सोडा टाकला होता मी. त्याच्यामध्ये लवकर मिश्रण लवकर. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही तासभर थांबा. पटकन पाहिजे असेल आत्तासारखं तर 1 चिमूटभर सोडा टाका. आता आपण सगळे मिक्स करूया का जरा. दूध. दूध बस बस बस.
ओके, ही काजू त्यामध्ये साखर वगैरे. मसा कटा. काजू सगळ्यात शेवटी का? नाही का, काय ते टाकायचं, मिश्रणच करायचं ना आपल्याला, त्यामुळे काय ते वेलची मिक्स करतोय आपण. आता अजून आपल्याला थोडं पातळ करायला लागेल. थोडंसं पातळ करायला लागेल. मगाशी गप्पा मारताना तू असं म्हणालस की साधारणपणे इडलीच्या पिठा एवढं बरोबर बरोबर. सुरसुरीत पाहिजे ते. हां हां. ते थोडंसं घट्टसं लिक्विड तयार व्हायला पाहिजे. आणि ते अशी माहिती ना, भूक लागली की आपण गाडीकडे बघत बसायचं, एकेंका संपून जायचो. हो. आणि भूक लागली असायची रात्री 12:30 असे बसत आपण, कप देगा भैया कप देगा. आणि आपण तुला टेलिफोन रिक्षाच्या तिकडचा वडापावाला आठवतं का? कुठलं रे, म्हणजे ह्याचा? सिद्धार्थ कॉलेजच्या मागच्या वर हो, मागच्या ते कॉर्नरचा काय उद्योग नसला की तिथे वडापाव आणि ते भाजीचा चुरा हा. चुरा खायचा. ओके. साधारणपणे इडलीचे बॅटर जसं असतं त्याचं थिनपणा आपण ह्याच्यात आणलेलं आहे. बरं. आता काय करायचं मला सांग. आता हे आपण तूप घेऊया, अगदी एक एक चमचा अगोदर टाकूया. हां, हा. एक थोडंसं ओके. सगळं सोडायचं आपण. फर्स्ट क्लास. हे आपण भरलेले आहेत. आता काय आता करायचं? आपण एक 5 मिनिटं हे बंद करून ठेवूया. 5 ते 7 मिनिटं. 5 ते 6 मिनिटं. ते जसं ते त्याचं कसं कोटिंग तयार होईल मस्तपैकी. आणि मग कोटिंग तयार झालं की मग ते वरचं आपल्याला जे कोटिंग तयार करायचं त्यासाठी ती हे असं आणतं. आणि मग ते बरं आठवतं ना? बरं काय ते ऑमलेट असं तोंडात कधी पडणार. ओके. साधारणपणे तुमच्या लक्षात आलेल्या ही खालची बाजू व्यवस्थित झाली की आम्ही त्याला पलटी मारणार आणि मग त्याच्या पुढे खायचंच आहे ना. संपलं. बाकी काय संपलं. हे पलटी मारली झालं, संपलं. काय आता हे पलटी मारेपर्यंत आपल्याकडे 2 मिनिटं आहेत अजून. तर मला एक विचारायचं आहे, साखरमानांच्या आयुष्यात गणपती हा अतिशय महत्वाचा आहे. बरोबर. हे गणपतीच्या दिवसातले आधी 3-4 दिवस एसटी आणि अच्छे करून सगळे जात घुसून जात असतात. ते काय एवढं महत्व आहे? म्हणजे गणपती तिथे काय आहे एवढं? तिकडे खूप मजा आहे. म्हणजे मी एकदाच गणपतीला गेलो होतो गावी माझ्या. म्हणजे तेवढी गर्दी कोकणात कधीच नसते. म्हणजे तुम्हाला 3-4 दिवस नाही, जवळ 8 दिवस अगोदर. म्हणजे काही जे लोक आहेत ती बिचारी आपले काका मामा अगोदर पाठवतात, ते आदल्या दिवशी वगैरे पोहोचतात. जसं मी गेलो होतो, दुसऱ्या दिवशी मी गेलो होतो आणि शेवटच्या दिवशी परत आलो होतो. सगळे खसाळ असतात, जेवण असतं. पण प्रशांत त्यावेळी ते जे काय आमटी, त्या भाजी, भेंडीची भाजी, ती मेथीची भाजी वगैरे प्रकारच्या काही भाजी असतात, मिक्स भाजी प्रकार असतो, तो मुंबईत मी कधी खात नाही. पण तिथे गेलं काय टेस्ट लागते, काय टेस्ट असते कळत नाही. भाताचा एक वेगळी टेस्ट असते, पाण्याची टेस्ट बेसिकली वेगळी असते. पण चपात्या प्रकार होत नाही. चपात्या प्रकार होत नाही ते आमच्या मालवणात फार रेअर. हात करतात पण चपाती, भाताची गोळी, भाता गोळ्यावर गोळे खाता नसतो, नुसता मावरा घेता, कालवण घेता आणि खाता. अशा आमच्याकडे जे पडतं. मग त्या भाजी, ते प्रकार, आमटी, काळ्या वाटण्याची उसळ, आमच्याकडे चपाती बनवायच्या वडे असतात. वडे, गोड वडे, भोपळ्याचे वडे वगैरे त्या ह्याच्यात. आणि नैवेद्य दाखवायला लागतो ना बाप्पाला, तर त्या अशा भाज्या, अशा वडे बनतात. ओफ, मजा येते. त्यामुळे सगळे पळत असतात. सगळे पळत. गणपती म्हटलं की कोकण फुल हाऊस फुल म्हणजे. ओके. हे कुठपर्यंत आलं बघूया. वाव, होत आलं. व्हेरी गुड. आता असं पलटी मारायचे की परत झाकण ठेवायचं की तयार. लिहून घ्या साहित्य आणि कृती. आप्पे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: रवा, दूध, साखर, तूप, काजूचे तुकडे आणि वेलची पूड. कृती: प्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये रवा घालून तो भाजून घ्यावा. त्यामध्ये दूध, साखर, काजूचे तुकडे, वेलची आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. आप्पे पात्रामध्ये तूप गरम करून त्यामध्ये हे रव्याचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं आणि दोन्ही बाजूनी भाजून आप्पे सर्व्ह करावेत.
माझ्या मित्राने 2 पदार्थ बनवलेले आहेत आणि मी अजिबात न घाबरता ते खाणार आहे, कारण मला माहिती आहे ते उत्तम झालेले असणारच, कारण तो दिसतो तसा नाहीये. तो दाखवतो आपल्या काही जमत नाही आणि नंतर वाजवून टाकतो. तू पण खा, घाबरू नकोस. सही. काय मंडळी, कोकण म्हटलं ना की आपल्या डोळ्यासमोर खटखटे लाडू आणि काय येतं रे, खटखटे लाडू, खाजा खाजा, असे अनेक पदार्थ येतात. अनेक पदार्थ वेगवेगळे कुठले आहेत ते आपण बघत राहणार आहोत या कोकण महोत्सवात आपल्या. वा, हे संपवायला लागणार आहे आता मला, पर्यायच नाहीये. पण आता वेळ संपत आलेली आहे. विजय, तू इथे आल्याबद्दल आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी मला तुला खूप मनापासून शुभेच्छा द्यायच्यात. धडाधड तुझे चांगले पिक्चर येऊ, सुपर हिट होत आणि माझा एक मित्र अजून जोर जोरात पुढे जाऊ दे आणि अर्थात मला त्याने काम द्यावं असं असणार, कारण तो प्रोड्युसर डायरेक्टर सुद्धा मनापासून शुभेच्छा. आणि परत एकदा शुभेच्छा मनापासून देतो. मस्त चालू दे तुझं. आणि मंडळी, आता निघायची वेळ झालेली आहे. हे काय लिहिलं आहे, बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या या कोकण स्पेशल भागात आता माझी निघायची वेळ झालेली आहे, थांबायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से. आमच्या खव्याने तू आज काय काय दाखवणार आहेस? मी आधी दाखवणार आहे खव्याची पोळी, खव्याची पोळी, मग मुगा घाटी मुगा घाटी आणि मग नारळाच्या दुधाची कढी. बोलता बोलता मला असं कळलेलं आहे की ह्यांच्या कॉलेजमध्ये फक्त एकच मुलगी आहे. खरं आहे? हा, खरं आहे. आम्ही